जातीचे केस किती वाढले का बोला. संघर्षाचा काळ सांगा आपला. संघर्षाचा काळ. सुरुवात बरोबर आहे का नाही. सुरुवात 2016ला केली होती जानेवारीमध्ये, मी आणि दादानी सोबत. मग आम्ही सोबतच प्रॅक्टिस करायचो. मग 2 वर्षानंतर दादा झालं सिलेक्शन. दादा आता आर्मीमध्ये आहे, हवालदार आता. आणि त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू होतो. आणि म्हणजे असं झालं होतं तर मग आमच्या घरात चालू होतं की तुला पण व्हायचं वगैरे असं. 2-3 वेळा ट्राय केला मी. मग CRP वगैरे झालं होतं, पण म्हणजे हे ऑलरेडी लागले होते. ते मला बोलले होते की हे नाही केलं तर चांगलं होईल. तर मग तसंच राहू दिलं ते. मग परत पुढे चालू ठेवलं कंटिन्यू. त्याच्यानंतर मग 18मध्ये भरती दिली होती मुंबईची. जेव्हा रिटर्न आधी होती, नंतर ग्राउंड होता. तेव्हा मग 6 मार्काला उडा देतो. नंतर 18-19मध्ये कोरोना होता वाटतं. तर तेव्हा टाइमपासमध्ये अख्खा तुकडा वाचलेला. 3 महिने लॉकडाऊन होतं आणि ड्युटी केली होती. तेव्हा तुकडा वाचला होता, त्याचा फायदा मला आता नंतर झाला. आणि 20मध्ये भरती नव्हती. दोघांची मिळून 21ची आली. आणि मग ती पूर्ण ट्राय केली, पण काय झालं की प्रॉपर गायडन्स नव्हतं रनिंग बिनिंगचं. जेवढं होईल तेवढं मायकलने शिकवलं. म्हणजे प्रोग्रेस झाला बऱ्यापैकी. पण नंतर तिकडे जाऊन इंजुरी जास्त झाली. मग इंजुरीमध्ये मम्मी पप्पांनी मजबूत खर्च केला, म्हणजे लिमिट नाही. त्याच्यानंतर मग ते सहन पण करून ग्राउंड दिलं बऱ्यापैकी. 41 होतं, पण नंतर मग तिकडं आपल्याला 37च आलं. पण मग असं वाटत होतं की पेपर भेटणार आहे आपल्याला. मग पेपर भेटेल म्हणून कंटिन्यू अभ्यास चालू होता. जेवढा होईल तेवढा रात्रंदिवस होता. नंतर मग सोबत नितीन पण होता. आम्ही दोघं होतो की तो एका मार्काला बसला होता, मी पण एका मार्काला बसलो मुंबईला. रात्री 9:30 पर्यंत, सकाळी 6:30-7 पर्यंत लायब्ररी ओपन आणि बंद आम्ही दोघंच करायचो. असा शेड्यूल चालू होता. त्याचा अभ्यास आला चांगला, पण त्याचे 3-4 मार्क आहेत सिली मिस्टेक आणि माझ्या 2. तर त्याच्यामुळं काय झालं की त्याच मार्काला वेटिंगला राहिलो मी. पण नंतर मग करायची इच्छा काय नव्हती. ह्या लोकांनी बोलले काय करायचं. मग हे बोलले की एक चान्स घे बाबा, करून बघते काय. मग लगेच जुलैमध्ये लास्ट इयर फॉरेस्ट दिली होती. पण मग आधीचा जो अभ्यास होता माझा ढोकळाचा आणि GKचा, त्यामुळे काय झालं की फॉरेस्टला मला फायदा झाला. आणि इथं मी 120 पैकी 100 घेतले. मग आता एवढं सर्व झालं होतं, इंजुरी थोडीशी बाहेर आली होती. मग दादाचे जे मित्र आहेत म्हणजे सोबतचे रनिंगवाले, ते मला भेटले मुंबईला. की तुझे एवढे मार्क आहेत, तुला या दादा माणसाकडे जा, बरोबर गायडन्स भेटेल. मग मोठ्या जीवावर मी आलो. मला असं वाटत होतं की आता एका ठिकाणी स्विच करायचं दुसऱ्या ठिकाणी, मला ते ॲडजस्ट होईल का, दादा काय बोलतील बोललो. पण दादाने एवढं शिकवलं ना, म्हणजे एवढं भारी, म्हणजे असं वाटलंच नाही की मी दुसऱ्या अकॅडमीत या अकॅडमीत गेलो म्हणून. एकदम म्हणजे बेसिक पासून एकदम प्रो पर्यंत घेऊन जायचं का. कारण का मी आजपर्यंत माझा कधी बेस्ट 5 किलोमीटर दिला नव्हता. कारण की 5 किलोमीटर पैकी धावलोच नव्हतं. दादाने एकदम चांगला टायमिंग करून दिला माझा. पण तिथं पण 146 लागली होती आणि मला 145 होते. कारण का तिथं एका मिनिटाला 10 मार्क कट व्हायचे, त्यामुळे 145 झाले. आणि तिथं परत फेब्रुवारीमध्ये मी एका मार्काला उडालो फॉरेस्टमध्ये. मग तिथून परत त्यांना मी सांगितलं मी परत उडालोय. पण मग काय झालं, तेव्हा रिझल्ट लागला लगेच हे फॉर्म चालू आले होते. म्हटलं आता टायमिंग चांगला कव्हर झालाय, थोडा वगैरे ओके. मग दादा बोलले की कंटिन्यू करत राहा, बाकी आपण ग्राउंडचं बघू. दादांना मी शब्द दिला होता, बोललो तुम्ही मला ग्राउंड काढून द्या, पेपरचं मी बघेल बोललो, काय पण होऊ द्या बोललो. दादांनी एकदम इझी मध्ये ग्राउंड काढून दिला. म्हणजे एकदम इझी ना, ह्या दोघांना पण माहिती नाही की माझं ग्राउंड कसं टेन्शन मध्ये गेलं किंवा कसं गेलं. एकदम इझी मध्ये की मागच्या वेळेस मी टेन्शन काहीच नाही दिलं यावेळेस. आणि जशी इंजुरी होती ना, ती इंजुरी कंटिन्यू होती. पण एक टायमानंतर ना शिकलो होतो ना धावून, तर त्यानंतर मला समजलं की आता इंजुरी होणार नाही. दादांचा एक शब्द आहे की चांगला लागेल, म्हणजे चांगला लागेल रेस, तू परत करत राहा. मग तसंच कंटिन्यू करतोय. मग टायमिंग पण चांगले आले, खायला पण चांगले मार्क आले. SRP असा टाइमपास पण दिला होता की म्हणजे जायचं म्हणून जायचं आणि दिलं. पण तिथं पण चांगला स्कोर आला. थोड्यासाठी गेले मायक्रो सेकंडसाठी मार्क 2 आणि तिथे पण 97 आले असते. मग ते 95 आले होते. नंतर ठाण्याचा ग्राउंड दिलं. 2 पेन होते माझे जे मी दिले. त्याच्यानंतर मग कुठंच नाही बघितलं, फक्त अभ्यास केला. आणि म्हणजे असा अभ्यास केला ना की म्हणजे नंतर कधी आयुष्यात बघायचं नाही बोलू पुस्तकाला, असा अभ्यास करायचा बोललो यावेळेस.
मग SRVचा दिला होता, तर मला असं वाटतं की 92-93 येतील, पण 2-1 गेले मिस्टेकमध्ये, तिथे 91 आले. मग कॉन्फिडन्स होता एवढा. मायकल पण बोलला होता, घरचे बोलले की 91च्या पुढे जायला आरामात. दादा पण बोलला की 95 पर्यंत भेटतील. त्या म्हणजे कॉन्फिडन्स नाही गेलेलो मी, पण प्रॉब्लेम हा झाला की पेपर जेवढा जास्त इझी आला ते मला जास्त टेन्शनमध्ये गेलो मी. तर मला समजत नव्हतं की सोडवू का, हे उत्तर राईट आहे का रॉंग आहे, मला काय समजत नव्हतं, एकदम कन्फ्युजमध्ये. तर मग तसा सोडवला, तर मला असं वाटलं की 90-91 पर्यंत येतील, पण ते पूर्ण खाली आले मार्क. आणि मग मेरिट 27 पर्यंत लागली. मग ठाण्याला 3ला यावर्षी पण उडालो, पण SRV मध्ये नवी मुंबईला टॉपने झालो. त्यामुळे म्हणजे जोपर्यंत मी कंटिन्यू करत होतो त्यामध्ये पूर्ण वेळ मला सोबत घेऊन जाणं आणं हे महेशचं काम होतं. म्हणजे एका फोनवर बाई डायरेक्ट हजर, म्हणजे तो झोपला असो उठलेला असो काय पण नाही, एका फोनवर यायचा म्हणजे यायचा. कारण का प्रॉब्लेम असा होता की येणं जाणं खूप महाग होतं, तिकडे लांब जायचं, म्हणजे एकटा जाता येत नव्हतं, कारण जायला गाडी वगैरे काय नव्हती. म्हणजे असं मानत होता की यायचं म्हणजे जायचं, उठलं म्हणजे जायचं म्हणजे जायचं कन्फर्म मध्ये. तर सर्वांनी पण मदत केली, सर्वांना धन्यवाद.